नमस्कार महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, आजच्या क्षणाची सगळ्यात मोठी अपडेट तुमच्याकरिता येत आहे। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे की कर्मचाऱ्यांचे या मागण्यांसाठी देशव्यापी आंदोलन होणार आहे। तर काय आहे योजना, व्हिडिओ पूर्ण बघा, समजेल तुम्हाला। एकमेकांना शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। देशातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी साठी मोठी अपडेट समोर येत आहे। ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोगाबाबत होणारा विलंब, याकरिता कर्मचारी महासंघाकडून देशव्यापी आंदोलनाची योजना आखली जात आहे। या संदर्भात सविस्तर माहिती खालीलप्रमाणे। कर्मचारी महासंघाकडून 8वा वेतन आयोग स्थापन करण्यास तसेच जुनी पेन्शन योजना पुन्हा संरचनित करण्यास असणाऱ्या विलंबाबाबत सदर आंदोलन केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे। केंद्र सरकारकडून नवीन वेतन आयोग स्थापन करण्याचा प्रस्ताव फेटाळल्यामुळे देशातील 1 कोटीहून अधिक सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे। 1 जानेवारी 2026 पासून कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू होणे आवश्यक आहे। याकरिता भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघा मार्फत देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवेदन सादर करण्यात आले असून यामध्ये नमूद करण्यात आले आहे की सरकारी कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग लवकरात लवकर स्थापन करण्यात यावा। त्याचबरोबर जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्यात यावी। याशिवाय कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियमित करण्याची मागणी सदर महासंघाकडून करण्यात आली आहे। जर सदर मागणीवर सरकारकडून सकारात्मक निर्णय न घेतल्यास देशामध्ये महासंघाकडून नवीन वर्षात देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे। नुकतेच केंद्र सरकारचे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट सांगितले की 8वा वेतन आयोग लागू करण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या विचारात नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सदर नाराजगीबाबत तात्काळ निर्णय न घेतल्यास देशव्यापी आंदोलन कर्मचाऱ्यांकडून केले जाणार असल्याचे महासंघाने स्पष्ट। तसेच महत्त्वाची मागणी ही जुनी पेन्शनही असणार आहे। तर ही महत्त्वपूर्ण माहिती आहे। या बातमीबद्दल तुम्हाला आपले काय वाटते ते आपले मनोगत नक्की तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। जय महाराष्ट्र।